Welcome to Nepwala. Like this video, share it with friends, and subscribe for more. हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत चॅप्टर 2 मेजरमेंटमधलं एक्सरसाइजेस. तर आपण आन्सर्स आपले इथे डिस्कस करूयात. तर जसं पहिला क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स. फर्स्ट फिलअप आहे, द इन्स्ट्रुमेंट यूज फॉर मेजरिंग टेम्परेचर इज कॉल्ड. तर काय येईल याचा आन्सर? थर्मोमीटर. सेकंड फिलअप जी आहे ती मी तुम्हाला काही क्वेश्चन्स मार्क करून देते, ते एक्झाममध्ये पण येऊ शकतात. सेकंड फिलअप आहे, द नॉर्मल टेम्परेचर ऑफ द ह्यूमन बॉडी इज 37 डिग्री सेल्सियस. थर्ड फिलअप आहे, वेन मेजरिंग डिस्टन्स फ्रॉम अ फिक्स्ड पॉइंट दॅट इज कॉल्ड द ओरिजिन. फोर्थ फिलअप आहे, ही पण एक्झाममध्ये येऊ शकते. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर्स. फिफ्थ फिलअप आहे, इन द ग्लास बल्ब ऑफ अ थर्मोमीटर कलर्ड अल्कोहोल इज फिल्ड. सिक्स्थ फिलअप आहे, द एसआय युनिट ऑफ टेम्परेचर इज केल्विन, KELVIN. आता आपण बघूयात सेकंड क्वेश्चन, विच इन्स्ट्रुमेंट विल बी यूज्ड फॉर द फॉलोइंग मेजरमेंट्स. स्टेट द नेम ऑफ द ॲप्रोप्रिएट इन्स्ट्रुमेंट. तर कुठल्या गोष्टीसाठी कुठलं इन्स्ट्रुमेंट यूज होईल हे आपल्याला लिहायचं आहे. तर पहिलं बघूयात, लेंथ ऑफ अ पेन्सिल और अ पेन दॅट कॅन बी मेजर्ड इन और विथ द हेल्प ऑफ अ रूलर किंवा स्केल. सेकंडवालं जे आहे ते एक्झाममध्ये येऊ शकतं, जे मी मार्क करून देणार आहे रेडमध्ये, ते कंपल्सरी नीट वाचून जायचं आहे. तर सेकंड जे आहे ते आहे युअर ओन हाईट. कशाने मोजतो आपण ही? तर ती आहे मेजरिंग टेपने आपण मोजतो ती. थर्ड आहे, द ग्रिथ और सर्कम्फरन्स ऑफ अ लार्ज ट्री ट्रंक. म्हणजे काय? तर ट्रंकचा जो गोल आपण कसा मोजणार, तर तो आपण मेजरिंग टेपने मोजतो. द थिकनेस ऑफ एन इरेझर. इरेझरची जाडी ही रूलर म्हणजेच स्केलने आपण मेजर करतो. थर्ड क्वेश्चन बघूयात आता, फाइंड माय पेअर. ग्रुप ए आणि ग्रुप बी दिलेला आहे, तर हे तुम्हाला मॅच द फॉलोइंग सारखं लिहायचं आहे. द एसआय युनिट ऑफ द लेंथ. काय येईल आता एसआय युनिट ऑफ लेंथ? इट इज मेजर्ड इन मीटर्स. तर फर्स्टचा आन्सर जे आहे ते आहे मीटर्स. सेकंड बघूयात, युनिट ऑफ टेम्परेचर यूज्ड इन रिसर्च एक्सपेरिमेंट्स. तर टेम्परेचर आपण कशात मोजतो एक्सपेरिमेंट्समध्ये? इट इज मेजर्ड इन केल्विन. थर्ड आहे, मेजरमेंट यूजिंग अ हँड स्पॅन. हाताने माप घेतलेलं आहे, दॅट इज वॉट? अ नॉन स्टँडर्ड मेथड ऑफ लेंथ मेजरमेंट. हे एक्झाममध्ये येऊ शकतं, हे टिक केलेलं आहे. फोर्थ वन बघूयात, रेड कलर्ड लिक्विड इन थर्मोमीटर दॅट इज अ अल्कोहोल. हे पण एक्झाममध्ये येऊ शकतं, हे पण मार्क केलेलं आहे. आता बघूयात फोर्थ क्वेश्चन, राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स. ट्रू और फॉल्स आहे की नाही हे आपल्याला लिहायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, 1 किलोमीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. 1 किलोमीटर हे 100 सेंटीमीटर असतं का? तर हे स्टेटमेंट जे आहे ते आपलं फॉल्स आहे. का? कारण 1 किलोमीटर इज इक्वल टू 1 लाख सेंटीमीटर. रिझन तसं लक्षात ठेवायची गरज नाही आहे, म्हणजे एक्झाममध्ये नाही विचारत, पण ॲज इन जनरल नॉलेज आपल्याला माहिती हवं. सेकंड क्वेश्चन बघूयात, इफ अ रूलर अँड मेजरिंग टेप आर यूज टू मेजर लेंथ देन द लेंथ ऑफ द टेबल विल बी डिफरंट. आता जर आपण रूलर आणि मेजरिंग टेप हे काय आहेत? स्टँडर्ड मेजरमेंट टूल्स आहेत. तर याने जर एक टेबल मेजर केला तर वेगळं वेगळं येऊ शकतं का? नाही. देअरफॉर दिस स्टेटमेंट इज फॉल्स.
because ruler and measuring tape are standard measurement tools. आता थर्ड क्वेश्चन बघूया. डिजिटल थर्मोमीटर इज यूज टू मेजर द टेम्परेचर ऑफ बॉइलिंग वॉटर इन अ लॅबॉरेटरी. सो दिस स्टेटमेंट इज फॉल्स. का? कारण जे घरी तुम्ही वापरता ते टेम्परेचर मोजायला म्हणजे बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर इज व्हेरी हाय, तर डिजिटल थर्मोमीटर हे तुटू शकतं आणि ते मेजर करायला देर आर स्पेशलाइज्ड टूल्स. देअरफॉर दिस स्टेटमेंट इज फॉल्स. हा क्वेश्चन आणि डी आणि ई हे तिघं पण एक्झाममध्ये येऊ शकतात, त्यामुळे आपण हे वाचून जाणार आहोत. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. एरर्स इन ऑब्झर्वेशन्स कॅन लीड टू मिस्टेक्स वाईल रेकॉर्डिंग टेम्परेचर. तर हे स्टेटमेंट ट्रू आहे. जर आपले ऑब्झर्वेशन्स चुकले तर मग आपल्याला टेम्परेचर रेकॉर्ड करताना जे रीडिंग्स आहे ते पण चुकतील. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. द ॲक्युरेट टेम्परेचर ऑफ एन ऑब्जेक्ट कॅन बी टोल्ड जस्ट बाय टचिंग इट. तर हे स्टेटमेंट फॉल्स आहे. तुम्ही हात लावला तर तुम्ही भांड्यांना सांगू शकता का की हे भांड्यातलं पाणी 37 डिग्री सेल्सिअस आहे किंवा 40 डिग्री सेल्सिअस आहे. देअर शुड बी स्टँडर्ड मेजरिंग टूल्स टू आयडेंटिफाय द टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस और केल्विन. देअरफॉर दिस स्टेटमेंट इज फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. अरेंज द फॉलोइंग युनिट्स इन करेक्ट ऑर्डर फ्रॉम बिगेस्ट टू स्मॉलेस्ट. म्हणजे मोठं ते छोटं आपल्याला हे अरेंज करायचं आहे. तर यातलं सगळ्यात मोठं युनिट कुठलं आहे? दॅट इज किलोमीटर्स. सो पहिलं येईल 1 किलोमीटर. त्यानंतर काय येईल? किलोमीटर नंतर येतं 1 मीटर. त्यानंतर येईल 1 सेंटीमीटर आणि त्यानंतर येईल 1 मिलीमीटर. त्यामुळे ऑर्डर ऑफ सिक्वेन्स काय येईल याचा? Let's see question number 6. What is the smallest length? Smallest length that can be measured using a ruler from a compass box. So you have a compass box, there you have scale. Ruler means scale. So what is the smallest length? Someone will say 1 centimeter, but no, it is 1 millimeter. Now let me show you something. That is 1 mm. Now see here, for example, this is your scale. This is 0 centimeter. It starts with 0 and then it goes up to 1 centimeter, 2 centimeter. But let's take 0 to 1 centimeter. आता त्या स्केलमध्ये छोट्या छोट्या अजून लाईन्स असतात. म्हणजे 0 to 1 सेंटीमीटरमध्ये 10 पार्ट ऑफ लाईन्स असतात. तर तो जो एक पार्ट असतो ना 0 to 1मध्ये, त्याला आपण काय म्हणू शकतो? दॅट इज 1 मिलीमीटर. दिसतंय ना, इथे मी दाखवायचा प्रयत्न केला आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नंबर 7. विच युनिट विल यू यूज वाईल मेजरिंग द फॉलोइंग. म्हणजे ह्या सगळ्यांना मेजर करायला कुठलं युनिट तुम्ही यूज कराल. तर लेंथ ऑफ द बुकला आपण काय यूज करतो? सेंटीमीटर. द थिकनेस ऑफ द की ही मिलीमीटरमध्ये आपण चेक करतो. The third one is distance between Nagpur and Mumbai. So distance is measured in kilometers, km. And the last is length of a cloth. It is measured in meters. That is m, denoted by m.
तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. वाय देर इज अ नीड ऑफ स्टँडर्ड मेजरमेंट टूल. नीट बघा, स्टँडर्ड मेजरमेंट टूलचं डेफिनेशन पण तुम्ही लिहू शकता किंवा जे मी आन्सर प्रोव्हाइड केलं आहे तुम्ही ते सुद्धा लिहू शकता. Obtain information about the measurements used in earlier days in your area to measure distance, weight and volume. म्हणजे पूर्वीच्या काळी तुमच्या एरियात किंवा म्हणजे तुम्ही जिथे राहता तिथे डिस्टन्स मेजर करायला, वजन मेजर करायला आणि व्हॉल्यूम मेजर करायला तुम्ही काय यूज करायचे. जसं डिस्टन्स तुम्ही 8 पावलांनी म्हणजे 8 स्टेप्सने A to Bच्या पर्यंत जाऊ शकतो किंवा हँड स्पॅनने किंवा क्युबिटने. वजन मोजायचं तर आपल्याकडे शेर, पावशेर असं आपण यूज करायचो किंवा 1 वाटी, अर्धी वाटी. तर असं तुमच्याकडे कुठलं यूज करायचे हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. Make sure to like and share this video, and subscribe for more great content. Stay tuned for the next video.